प्रेग्नन्सीमध्ये सर्वांना माहिती की महिलांना त्रास होतो, म्हणजे चालायला होत नाही जास्त, पण एक वारीमध्ये शिरले आणि चालायला लागले तर असं विसरून गेले की चल मला त्रास होतोय किंवा हे होतं, एक वेगळी एनर्जी आली आणि त्या उत्साहानेच मी इथपर्यंत आले. नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण मोर्निम या ठिकाणी आहोत. दिवसभरात वारकऱ्यांची रेलचेल आपण मोर्निममध्ये पाहिलेली आहे आणि अधूनमधून आहेत आषाढ सरी ज्या आहेत त्या आपल्याला कोसळताना पाहायला मिळेल. खरं तर मोर्निमकरांमध्ये देखील मोठा उत्साह या दिंड्यांचा, या पालख्यांचा आणि या वारकऱ्यांचा स्वागत करण्यासाठी झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळाले. आणि आत्ता जे दोन आपल्या सोबत असणार आहेत महिला, त्या खास वेशभूषा करून आलेल्या आहेत. काय नेमकं आज त्यांना वाटतंय, त्यांच्या भावना काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. आपलं नाव काय? अन्वी. काय नेमकं काय करताय तुम्ही? एज्युकेशन सुरू आहे की काय? हो, माझं कॉलेज चालू आहे. बरं, मग आता सगळ्या राज्यभरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकरी आणि दिंड्या दाखल होत आहेत. मोर्निममध्ये सुद्धा दिंड्या आणि पालखी आलेली आहे. काय वाटते तुम्हाला? म्हणजे मला छान वाटतं. असं मी आजपर्यंत वारी पाहिली आहे फक्त, पण आज पहिल्यांदा असा अनुभव जवळून बघितलाय मी. बरं, घरापासून ते आता म्हणजे आपण मारुती मंदिरापर्यंत आलोय. काय वाटलं नेमकं? काय नेमकं थ्रिल वाटत होतं, म्हणजे उत्साह होता की एनर्जी आल्यासारखं वाटत होतं? हो, भारी वाटलं. खूप एनर्जी आल्यासारखं वाटलं. असं वाटत होतं की खरंच भारी असतं, वारीचा आनंद घ्यायला पाहिजे सगळ्यांनी, असं वाटत होतं. मग कधी आयुष्यात असा प्रसंग आलाच वारीत जायचा आणि विठुनामाचा गजर करायचा? हो, आवर्जून करेन. हो, खरंच करेन. हा. बरं, सध्या शिक्षण कुठं घेते आणि काय नेमकं कुठं कोणत्या ह्याच्यात आहे ते? मी सध्या शिक्षण अंदूरला घेते. बरं. माझं आता बीकॉम चालू आहे सध्या. बरं, मग मोर्निमला यायचं कारण काय? सुनेवी या गावची. तर ह्या मोर्निमच्या सुनबाई आहेत आणि पहिल्यांदा त्यांनी हे सगळं आता इव्हेंटमध्ये भाग घेतला. आणि खरं तर आपली जी परंपरा आहे, आपलं जे पारंपरिक सगळे जे सण उत्सव जे होत असतात त्यामध्ये महिलांचा खरं तर मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि आता एक वेगळे पाहुणे म्हणजे आपल्याकडे आलेले आहेत. खरं तर आल्यानंतर चर्चा मला, तुम्ही मुंबईवरून आलात का? हो, मुंबईवर. बरं, काय नेमकं मोर्निमला म्हणजे योगायोग म्हणायचं की खास या इव्हेंट? नाही, मी राहते बावीलाच. मी प्रेग्नेंट असल्यामुळे इकडे आले, पण इच्छा होती की चला वारीमध्ये शूटिंग करावं, म्हणजे माझ्या बाळावरती पण चांगले संस्कार पडतील, म्हणून खास त्याच्यासाठी मी शूटिंग केलं आणि इथे आले. खरं तर तुम्ही प्रेग्नंट आहात, गर्भधारणेमधले संस्कार अतिशय महत्त्वाचे असतात. मग अनेक सण उत्सव आहेत, वारीचाच इव्हेंट का निवडला असं वाटतंय तुम्हाला? असंच म्हणजे इच्छा होती की वारी आणि हे सर्व म्हणजे जे पण असतं ते फील करायचं, म्हणून साठी हे निवडलं. बरं, आज काय काय तुम्ही आनंद कशाचा घेतला नेमका मोर्निममधल्या या नगरीमध्ये वारी आल्यानंतर? कोणत्या गोष्टीचा अनुभव घेतला आणि आनंद घेतला? ॲक्च्युली प्रेग्नन्सीमध्ये सर्वांना माहिती की महिलांना त्रास होतो, म्हणजे चालायला होत नाही जास्त, पण एक वारीमध्ये शिरले आणि चालायला लागले तर असं विसरून गेले की चल मला त्रास होतोय किंवा हे होतं, एक वेगळी एनर्जी आली आणि त्या उत्साहानेच मी इथपर्यंत आले. आता सगळा हा इव्हेंट महाराष्ट्र बघत असतो, महाराष्ट्र अनुभवतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी ऊन असेल, पाऊस असेल किंवा काही इतर अनेक संकटावरती मात करून येत असतात. तुम्ही प्रेग्नंट असताना सुद्धा आलाय. आता वारकऱ्यांची आणि तुमची तुलना करायची म्हटलं तर ती होऊ शकणार नाही, पण एक संदेश, महिलांना संदेश म्हणून काय द्यायचा तुम्ही? की सर्वांनी वारी अनुभवायला पाहिजे आणि देवाच्या कृपेने जर मला पुढे झाली, माझ्या आयुष्यात जर ही अशी संधी भेटली तर मी ती माझ्या बाळाला घेऊन मी पायी वारी करण्याचा संकल्पना करेन. तर सध्या तरी दोन महिलांशी आपण संवाद, सकाळपासून अनेक महिलांशी वारकऱ्यांशी आपण संवाद साधलाय. एक मोर्निमची सून आहे तर एक बावीची सून आहे आणि या दोन्ही सूनबाई आपल्याला या ठिकाणी सापडल्या. आणि नेमकं वारीचं महत्त्व काय आहे आणि त्याच्या इच्छा आकांक्षा काय आहेत हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेतलेले आहेत. खरं तर महिलांसाठी संदेश पण त्यांनी छान दिला आहे की आपले संस्कार जे आहे, परंपरा जे आहे ते जोपासली पाहिजे. आणि निश्चित पुढचे आपण ज्यावेळेस बाळ जन्माला घालू त्याच्यावरती गर्भधारणेमध्ये संस्कार झाले तर निश्चितपणानं ते समाजासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी सुद्धा चांगलं असेल, हितावं असेल ते सांगता येईल. वारीतले अनुभव आपण शोधण्याचा आणि वेधण्याचा प्रयत्न करतोय. आणि मोर्निममध्ये मी सकाळपासून सांगितलं की श्री क्षेत्र नारायणगड आणि श्री क्षेत्र भगवानगड या दोन दिंड्या ज्या आहेत मानाच्या मोर्निम शहरासाठी, त्यांचं आगमन दुपाराने आत्ता झालेलं आहे. आता काही वारकरी असणार आहेत आणि खास करून या वर्षीच्या वारीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर यंग जनरेशन जे आहे ते या वारीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय आणि मोठ्या संख्येनं वारीचा अनुभव, आनंद ते घेताना पाहतात. तुम्ही कुठून आलात आणि काय सांगा?
श्री क्षेत्र संस्थान नारायणगड या पायथ्याशी असलेलं आमचं गाव शिरापूर धुमाळ या गावावरनं आम्ही या दिंडीमध्ये येतो. 14 तारखेला दिंडीचं प्रस्थान झालं आणि शक्ती आणि भक्तीचा संगम या दिंडीमध्ये पाहायला अनुभवला. अनेक तरुणांसोबत वयस्कर मंडळी ही या दिंडीमध्ये भाविक भक्त आहेत आणि या दिंडीमध्ये चालत असताना थकवा हा येत नाही. आणि थकवा मग ते म्हणतात ना, पांडुरंगाचा धावा करत असताना माणूस सर्व देहभान विसरलेला असतो. जरी आजारपण असेल काय असेल तरी त्या दिशेने तो धावत जातो. असा हा सुखद आणि चांगला अनुभव या दिंडीचा आहे. पहिलं वर्ष आहे की नाही, माझं हे पहिलं वर्ष आहे. आमची इथून पुढे एक 4 किलोमीटर कोणतं गाव ते तिथं पंगत असते. त्या बाबळगावला मी पंगत घेऊन आलेलो मंडळी आहोत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही तिथं अन्नदानाचं काम करतो. आम्ही म्हणजे पूर्ण गावकरी असतात. यांच्यातर्फे शिरापूर धुमाळ या गावातर्फे तिथं महापंक्तीचं आयोजन केलेलं असतं. त्याच्या बाबतीत जर चर्चा करायची झाली तर नेमकं वेगळे पण पंढरीच्या पांडुरंगाचं त्यांच्या या बाबतीत काय वाटेल, तुम्हाला काय वाटतं? हा गरिबांचा पांडुरंग आहे आणि त्या सर्वसामान्याचा पांडुरंग. तिथे जात पात धर्म लहान मोठा असं कोणीही नाही. सर्व जाती धर्माचे लोक ह्या श्री क्षेत्र नारायणगडाच्या दिंडीमध्येही इथेही कधी जातीयवादाचं किंवा असं काही भूत नाही किंवा असं काही नाही. नारायणगड भगवानगड हे आमचं श्रद्धास्थान आहे. त्यांना दोन्हीही दिंड्या आणि या दोन्ही दिंड्यामध्ये मी सहभाग नोंदवत असतो. नारायणगड आणि भगवानगड 2 दिंड्या निघतात. हो, भविष्यात वारकऱ्यांना असं वाटत नाही का हे दोन्ही दिंड्या एकत्रित निघाव्यात किंवा आणखी ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की त्या पद्धतीने विस्तार व्हावा? नारायणगडाचीच 8वी गादी ही भगवानगड आहे. म्हणजे भगवानगड आणि नारायणगड हे एकच आहेत. पण काही त्याचा इतिहास मला एवढा सांगता येणार नाही. पण भगवानगड नारायण असं काही माणसामध्ये फरक नाही किंवा देवामध्येही फरक नाही. दोन्हीही एकत्र गुन्हे गोंधळी नांदतात आणि दोन्हीही सोबत असतात. तर सध्या मोहीममध्ये आपण अनेक वारकऱ्यांशी चर्चा करतो. खरं तर देवदेवतांची तुलना होत नाही. मात्र मी मुद्दा म्हणून हा प्रश्न विचारला होता की इथं जर कारण आपल्याला अधोरेखित करायचं होतं की पंढरीचा पांडुरंग हा गरिबांचा आणि सर्वसामान्यांचा देव आहे असं उगीच म्हटलं जात नाही. आणि ह्यांच्याकडून ते आपल्याला बोलून घ्यायचं होतं की नेमकं पंढरीच्या पांडुरंगाला आषाढी कार्तिकी असेल किंवा माघवारी असेल या तिन्ही वाऱ्याला राज्यभरातून नव्हे तर देशभरातून वारकरी येत असतात. म्हणूनच पंढरीच्या पांडुरंगाचं एक वेगळं पण आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मी रमेश शिरसाट.